आजकाल उबाटा सेना आणि उद्धवजी यांचा ढोंगवाद, विशेषतः हिंदुत्वाबद्दलचा ढोंगीपणा प्रत्येक दिवसागणिक उघड होतोय आणि म्हणून या अखिल महाराष्ट्रामध्ये ढोंगी हिंदुत्ववादी कोणी असतील तर ते उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष, आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहे। प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं, संपूर्ण देशाने आनंदोत्सव केला। या आनंदोत्सवात सहभागी न झालेले कोण दोन महाभाग असतील तर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत आणि म्हणून ते ढोंगी हिंदुत्ववादी आहेत। छावा सिनेमाने देशामध्ये एक वातावरण निर्माण केलं छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं। खरं तर आमचे राजे त्यापेक्षाही महापराक्रमी आहेत, पण या छावा सिनेमाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहनास्पद किंवा आनंदाचे दोन शब्द न काढणाऱ्या मुंबई शहरातले दोन ढोंगी कोण असतील तर ते उद्धवजी आणि आदित्यजी या हिंदुत्वाबद्दल ते ढोंगीवादी आहेत। कुंभमेळा जगातला सगळा मोठा अशा पद्धतीचा एक श्रद्धा आणि निष्ठेचा मेळा झाला। हिंदुत्ववादी म्हणणारे ढोंगी जे त्या ठिकाणी महाकुंभामध्ये सहभागी न झाले ते उद्धवजी आणि आदित्यजी, आणि म्हणून ढोंगी हिंदुत्ववादी ते आहेत। महाराष्ट्र त्यांना ओळखतो। सावरकरांना आपण पुरस्कार दिला, सावरकरांच्या गीताला आपण पुरस्कार दिला। त्या सावरकरांच्या गीताला पुरस्कार दिल्यानंतर त्याच्या विरोधात गळे काढणाऱ्यांच्या बरोबर कोण होते तर ते उबाटा सेनेवाले होते, आणि म्हणून अख्खा महाराष्ट्र आता ढोंगी हिंदुत्ववादी म्हणजे कोण तो उबाटा सेना हे स्पष्ट त्या ठिकाणी समजतो। दुसरं, मी आज वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली, काल मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उबाटा सेनेने आणि उद्धवजी असं म्हणाले, ज्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काहीच सहभाग नाही अशा लोकांच्या हातात राज्य आहे। माझं उद्धवजींना थोडीशी आठवण करून द्यायची आहे की उद्धवजी, वाक्य तुम्ही जरा सुधारा, आणि सुधारित वाक्य आहे की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसावर, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर, लहान मुलांवर, माता भगिनींवर ज्यांनी गोळ्या घातल्या छातीत आणि डोक्यात सुद्धा, त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी उबाटा सेना तुमची आहे। आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या हुतात्मा झालेल्या आमच्या वीरांच्या वर हल्ला करून त्यांचं रक्त पिऊ पाहणाऱ्या हाताला ज्या काँग्रेसच्या रक्त लागलं त्या रक्तरंजित हाताशी उद्धवजी तुमची हात मिळवणी आहे, आणि म्हणून अखंड महाराष्ट्र तुमच्या या केलेल्या विधानावर तर निषेध व्यक्त करतोच आहे, पण तुम्ही हुतात्म्यांच्या वर गोळी चालवणाऱ्या काँग्रेसची हात मिळवणी केली, हा तुमचा उद्धवजी महाराष्ट्रद्रोह आहे असं आमचं म्हणणं आहे। याच काँग्रेसचे प्रमुख असलेले राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे स्वतः कुंभमेळ्यात गेले नाही, मात्र उद्धव ठाकरेंनी कुंभमेळ्यावरून टीका केली की गंगेत जरी तुम्ही स्नान केलं तर तुमचं पाप धुतलं जाणार नाही, महाराष्ट्रात तुम्ही गद्दारी केलेली आहे। गद्दारीची प्रक्रिया, आत्मविश्वासाला खंजीर खुपसण्याची प्रक्रिया, याचे जनकच उद्धवजी आहेत। दुसऱ्याला काय गद्दार म्हणणार? ज्या वेळेला 2019ला निवडणूक लढले तर आमच्याबरोबर लढले, सरकारमध्ये तिथे गेले, ही गद्दारी नाही? आमच्या नेत्यांचे फोटो लावून, मोदीजींचे फोटो लावून उद्धवजी तुम्ही मतं मिळवलीत आणि सरकारमध्ये तिथे गेलेत, ही गद्दारी नाही? सत्तेमध्ये बसण्यासाठी स्वतःच्या वडिलांचे हिंदुत्वाचे विचार याला तुम्ही तिलांजली दिलीत, ही गद्दारी नाही? त्यामुळे गद्दार शिरोमणी उद्धव ठाकरेजींना लागू होतं।
सर मिठी नदीतील गाळ काढण्यावरून आता अनिल परब यांनी आरोप केलेला आहे. महापालिकेने 90 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. अटी शर्तींमध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आले की ज्यामुळे ठराविक लोकांनाच फायदा मिळालेला आहे. अधिकचे पैसे 90 कोटी महापालिकेला द्यावे लागले आहेत. गाळ काढण्यामधला मिठी नदीतल्या भ्रष्टाचाराची परंपरा अनिलजींना मी आठवण करून देऊ इच्छितो. ही आताची उभाटा सेना आणि तेव्हा उद्धवजींच्या नेतृत्वातील शिवसेना याने महानगरपालिकेत सुरू केला आहे आणि म्हणून त्याची आता ज्या वेळेला चौकशी सुरू होते या गाळामध्ये हात सफाई उद्धवजींच्या शिवसेनेच्या जवळ असलेल्या महापालिकेतल्या कंत्राटदारांनी केली आहे. याचं आता सत्य बाहेर येताना त्या अगोदर त्यांनी केलेलं विधान म्हणजे न्यायालयात कॅव्हिएट दाखल करावं अशा पद्धतीचं बचावात्मक आहे. काँग्रेसच्या घटनेनंतर आपल्याच भाजपचे मंत्री आहेत संजय सावकारे, त्यांचं म्हणणं आहे की ही एकच घटना नाही, देशात अशा अनेक घटना होत असतात. जी घटना पुण्यात झाली आहे इतकी निंदनीय आहे, इतकी निर्गुण आहे, इतकी असंवेदनशील आहे आणि त्यामध्ये एक काय किंवा कुठल्याही माझ्या माता भगिनींना अशा पद्धतीच्या दुःखातून त्रासातून वेदनेतून जाताच कामा नये अशी पोलिसी व्यवस्था पोलिसांनी केली पाहिजे आणि त्यासाठी लागेल ते बळ महाराष्ट्राने उभं केलं पाहिजे. मंत्र्यांनी सावधानतेने या विषयामध्ये न्याय मिळेल अशाच पद्धतीची विधानं केली पाहिजेत. पूरे महाराष्ट्र में आज खुली चर्चा है हिंदुत्व के विषय में. ढोंगी हिंदुत्ववादी कौन, तो उसका उत्तर आता है उबाटा सेना, उद्धव जी और आदित्य ठाकरे जी. प्रभु रामचंद्र का अयोध्या में मंदिर बना, पूरे देश में आनंदोत्सव मनाया. सिर्फ 2 व्यक्ति उस आनंदोत्सव में नहीं थे, ना वो अयोध्या गए, वो उद्धव जी और आदित्य जी. ढोंगी हिंदुत्ववादी उबाटा सेना है. छावा सिनेमा चित्रपट फिल्म इसने हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी के सुपुत्र संभाजी महाराज इनके पराक्रम को दिखाया. हमारे महाराज तो उससे भी ज़्यादा पराक्रमी है, लेकिन उस पराक्रम की फिल्म को सराहने से बचे हुए अगर कोई है तो उद्धव जी और आदित्य जी है. ये ढोंगी हिंदुत्ववादी है, ये उबाटा सेना है. पूरे देश दुनिया ने देखा सबसे बड़ा महाकुंभ हिंदुस्तान में हुआ, काफ़ी लोग सब लोग वहाँ पहुँचे. महाराष्ट्र से जो 2 लोग उससे बचे वो उद्धव जी और आदित्य जी, उस महाकुंभ में भी जाने से वो बचे. ये ढोंगी हिंदुत्ववादी है, पूरा महाराष्ट्र इनको जानता है और इसके लिए इसकी सजा हिंदुत्ववादी प्रेमी जनता इनको देगी. सर अगर इवेंट के बारे में बात करें एक पुणे की घटना हुई, उसके बाद पुणे की जो घटना घटी उसके बाद चाहे योगेश कदम हो या फिर सावकारी, देखिए ये जो घटना है ये इतनी निर्गुण, निंदा करनी चाहिए ऐसी है, असंवेदनशील है, वेदनादायी है. पुलिस ने आरोपियों को जल्द से जल्द पकड़ना चाहिए. एक भी मेरे माता भगिनी के साथ इस प्रकार का दुर्व्यवहार महाराष्ट्र में ना होगा, ना होना चाहिए. इस व्यवस्था को खड़ा करना चाहिए, उसके लिए पूरे महाराष्ट्र ने बल देना चाहिए और उसमें सबसे पहले चुने हुए प्रतिनिधियों ने सावधानता से व्यवहार करना चाहिए. सर राज्यातील अर्थसंकल्प जो आहे, ममता बनर्जी कह रही है कि बंगाल में फेक वोटर्स वापस ऐड किया गया है. बंगाल में ममता बनर्जी कह रही है भाई बांग्लादेशी लोगों को बंगाल में लाकर वोटर बनाने की फैक्ट्री का आरोप ममता दीदी पर है और ममता दीदी स्वयं की फैक्ट्री अभी एक्सपोज हो रही है, तब चिल्लाना शुरू कर रही है. इससे ज़्यादा मैं इसके ऊपर कुछ बयान नहीं कर सकता. महिला अत्याचारासंदर्भातलं शक्ती विधेयक राष्ट्रपतींनी सही न केल्यामुळे संमत झालं नाही असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. कारण भाजप आणि महायुतीला भीती वाटते, त्यांचीच लोक जास्त अडकतील यामध्ये. वडेट्टीवार यांचे विधान या अतिशय निर्गुण वेदनादायी घटनेवरचं राजकारण करणार आहे. ज्या वेळेला देशाच्या राष्ट्रपती एक स्वतः महिला आहेत आणि पूर्ण सरकार आणि पूर्ण महाराष्ट्र या विषयावर त्या ठिकाणी त्रागा व्यक्त करताना अशा पद्धतीने राजनैतिक स्वार्थाचं विधान करणं
हे निषेधार्ह आहे. एवढंच वडेट्टीवारांच्या विधानावर मी बोलेन. सर राज्यसभा आज ऐसा कह रहे हैं कि मुख्यमंत्री पर बहुत डिपार्टमेंट है और उनके ऊपर बहुत प्रेशर है, इसलिए राज्य में देखिए अनिल देशमुख जी का ये बयान ये राजनीतिक बयानबाजी है. अनिल देशमुख जी स्वयं गृह मंत्री थे, तब उन्होंने क्या पापड़ बेले पूरे महाराष्ट्र ने देखा है. देवेंद्र जी और पूरी पुलिस की रचना महाराष्ट्र को और महाराष्ट्र की जनता की सेवा में 24 घंटा 7 दिन काम कर रहे हैं. सर महिला सुरक्षेच्या संदर्भात एक प्रश्न आहे. शक्ती विधेयक जे राज्य सरकारने राष्ट्रपतींकडे पाठवलं होतं ते मंजुरीच्या विनाच परत आले अशी एक माहिती समोर येते. मला यातली संपूर्ण माहिती नाही, पण कठोर ते कठोर कायदा, कठोर ती कठोर पावलं आणि या आरोपीला किंवा आरोपींना शिक्षा होण्यासाठीच्या सर्व कठोर यंत्रणा राज्य सरकारने कामाला लावलेल्या आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पातला फक्त 43% निधी जो आहे तो खर्च झालेला आहे. मी सुद्धा वर्तमानपत्रामध्ये या बातम्या वाचल्या. आपल्याला माहिती आहे की या वर्षामध्ये 2दा निवडणुका झालेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला जवळजवळ 2-2.5 महिन्याचा काळ आचारसंहितेतला, विधानसभेतला 2-2.5 महिन्यातला काळ आचारसंहितेतला. एका वर्षात माझ्या माहितीप्रमाणे जर अशी 5-6 महिने जर आचारसंहितेतली गेली तर कामांना खीळ बसतो अशा पद्धतीचा पूर्वानुभव आहे. आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे, जे आज गळे काढतायत त्यांनी एक देश एक निवडणूक, एकाच वेळेला सर्व निवडणुका, 1 नेशन 1 इलेक्शन या भूमिकेचं समर्थन करावं. म्हणजे जास्तीत जास्त निधी आणि कामं जनतेची करताना प्रशासन काम करू शकेल. सर तुम्ही पॅरिसला जाऊन आलेला आहात. राज्यातील गडकिल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळण्यासाठी कुठपर्यंत प्रक्रिया पोहोचलेली आहे? अभिमानाची बाब आहे. कधीपर्यंत ही गोड बातमी मिळू शकते राज्यात? राज्य सरकारचं हे पाऊल महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेला अभिमानास्पद वाटावं अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी उचललं आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप असा शोध प्रबंध, ज्यामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था उभी केली, ज्या व्यवस्थेत शत्रूचा पूर्ण निपात आणि स्वकीयांचं पूर्ण सुरक्षा यासाठीच्या व्यवस्थेत उभे केलेल्या गड किल्ल्यापैकी 12 किल्ले हे वर्ल्ड युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित करावं, यासाठी केंद्र सरकारमध्ये माननीय मोदीजींच्या सरकारने संपूर्ण देशातून एकच प्रस्ताव यावर्षी पाठवला. तो म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा, ज्याचं नामांकन झालं. मी आणि आपले अधिकारी आणि टीम या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या बैठकीच्या आधी, जी अंतिम ठरवणारी बैठक असते, त्याआधी त्यांची सल्लागार समिती असते, ज्याला इकोमॉस असं म्हटलं जातं. त्या इकोमॉस समोर आपण पुरावे दिल्या, साक्षी दिले, साहित्य दिलं, आवश्यक ते सगळे सबबियानी गोष्टी दिल्या आणि प्रत्यक्षात स्वतः आपण जाऊन 5 तासांच्या 3 वेगळ्या बैठका त्या ठिकाणी इकोमॉस समोर आपण करून त्या सल्लागार समितीला सुद्धा आपल्याबरोबर हे किल्ले 12 मराठा मिलिटरी लँडस्केप छत्रपती शिवाजी महाराजांचे याला जागतिक वारसा घोषित केला पाहिजे, यासाठीचं कार्य पूर्ण केलं आहे. आता त्यांची अंतर्गत बैठक होईल. मेमध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक होईल आणि त्यानंतर ती गोड बातमी संपूर्ण देशाला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.